श्रीगोंदा तालुक्यात पावसाचा कहर। खरातवाडीतील पूल गेला पहिल्याच पावसात वाहून। संतप्त ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हेलिकॉप्टरची मागणी। परिसरात तातडीने पूल उभारण्याची मागणी। श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी परिसरातील हंगा नदीवर श्रमदानातून उभारलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट हेलिकॉप्टरची मागणी केली। नदीवर तातडीने पूल उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे। पूल पूर्णतः वाहून गेल्याने या भागातील इथापे वस्ती, टेकाड वस्ती, भापकर वस्ती, काठेवाडी वस्ती तसेच एरंडोली गावचा संपर्क मुख्य रस्त्याशी पूर्णतः तुटला आहे। त्यामुळे शालेय विद्यार्थी, नागरिक, वृद्ध आणि रुग्ण यांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते। जोपर्यंत भक्कम सिमेंटचा पूल उभारला जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। परिस्थिती ही आहे, वारंवार हे पूल वाहून जातं। पहिल्याच महिन्यात पाऊस चालू झाला, पहिल्याच पावसाला आम्हाला पूल होण्याची एवढी गरज आहे। आमची आजची हयत चालली, एवढी जनता त्रासली, पूल झाला, एका येणं पोराला शाळेत येता येणार, पुन्हा एका येणं जाता येणार। कालचा गावाचा कार्यक्रम झाला, आम्हाला मदत पण करायला लागला। खरातवाडी, पिंपळगाव, तुसा ते एरंडोली हा मुख्य रस्ता रिजिमा 202 या मुख्य रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी खरातवाडी ग्रामस्थांच्या वतीने, खरातवाडी पिंपळगाव तुसा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, PWDचे सर्व अधिकारी यांना वारंवार निवेदन देण्यात आले, मात्र याची कुठेही गांभीर्याने दखल घेतल्यात आली नाही। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं स्वप्न दाखवतात। हा त्यांचा विकसित महाराष्ट्र आहे, हा त्यांचा विकसित भारत आहे। खरं तर याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी तातडीने पावलं उचलून हा जो काय पिंपळगाव तुसा खरातवाडी ते एरंडोली रस्ता आहे हा तातडीने पूर्ण करावा। हंगा नदीवरचे दोन्ही तिन्ही पूल पूर्ण करावेत। या ठिकाणी पळस नाल्याचा पूल पूर्ण करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे। खरातवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या रिजिमा 202 या रस्त्यावरील खरातवाडी एरंडोली या ठिकाणचा ग्रामस्थांनी बनवलेला जो नदी पात्रातला दगडमातीचा पूल आहे हा उन्हाळ्यात पडणाऱ्या पहिल्याच अवकाळी पावसामध्ये वाहून गेला असल्याने या पुलावरील झालेली गैरसोय पाहता खरातवाडीमधील इथापेमाळा असेल, टेकाड वस्ती असेल, त्यानंतरनं भापकर वस्ती असेल, त्यानंतरनं एरंडोली असेल आणि पंचक्रोशीतील नागरिक सोबत काठेवाडी वस्ती, पंधरकर वस्ती या भागातील नागरिकांचा खरातवाडीच्या गावाशी पूर्णतः संपर्क तुटलेला असून या गावामध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असता, एखादी दवाखान्याची परिस्थिती उद्भवली असता या लोकांना त्यांचा जीव हा गमावा लागणार आहे। प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने या नागरिकांना आजपर्यंत गैरसोयीला आणि त्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागत आहे। आमची या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती आहे की प्रशासनाने याकडे लक्ष घालून आमच्या खरातवाडी ग्रामस्थांना एकतर पूल द्यावा अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व खरातवाडी ग्रामस्थांना हेलिकॉप्टरची या ठिकाणी पूर्तता पूर्ण करून या नागरिकांना या पाण्यापासून संरक्षण कसं होईल, यांचा जीव कसा सुरक्षित राहील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून एकतर या हंगा नदीवरती असणारे सर्व पूल आणि त्यासोबत खरातवाडी एरंडोली या संत तुळशीदास महाराज संजीवन समाधी मंदिरा पाठीमागे असणारा रिजिमा 202 या रस्त्यावर पूल बनवून द्यावा हीच आम्हा सर्व ग्रामस्थांची प्रशासनाला विनंती आहे। जनता आवाज न्यूज साठी प्रतिनिधी किशोर मचे, श्रीगोंदा।